गोकुळ दूध संघाची निवडणूक 90 दिवसांमध्ये घ्या असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत। गोकुळमधील प्रशासक नियुक्तीबाबत हायकोर्टामध्ये याचिका करा असे निर्देशही सुप्रीम कोर्टाने दिले। गोकुळमध्ये प्रशासकीय नियुक्तीच्या विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती। तर यावर सुनावणीच्या वेळी 90 दिवसांमध्ये ही निवडणूक घ्या असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून। प्रमोद, सुप्रीम कोर्टाचे नेमके आदेश काय आहेत? निखिला, खरं तर गोकुळवरती 2 दिवसापूर्वी प्रशासक नेमला गेलेला होता आणि तो प्रशासक नेमल्याच्या नंतर सुप्रीम कोर्टानं आज अत्यंत महत्त्वाचे निर्देश दिलेले आहेत। सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं आहे की येत्या 90 दिवसांमध्ये गोकुळ दूध संघाची निवडणूक जी आहे ती घेतली पाहिजे तुम्ही, अशा पद्धतीचे निर्देश सुप्रीम कोर्टानं स्पष्टपणे दिलेले आहेत। सोबतच कोर्टानं असंही म्हटलेलं आहे की या प्रशासकाच्या नियुक्तीच्या बाबत जे काही नियुक्त्या केलेल्या आहेत त्या नियुक्तीच्या अनुषंगानं हायकोर्टामध्ये याचिका दाखल करण्याच्या देखील सूचना सुप्रीम कोर्टानं दिल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे। तर 2 याचिका दाखल झाल्या होत्या निखिल सुप्रीम कोर्टामध्ये। गोकुळ दूध संघावर जो प्रशासक नियुक्त केला होता तो आणि गोकुळ दूध संघाची 5 वर्षांची मुदत संपल्यानंतर दुसऱ्या संचालक मंडळ होईपर्यंत अधिकार जे आहेत काम करायचे ते दूध संघाकडे दिले पाहिजेत, अशा पद्धतीची याचिका दाखल केलेली होती। या सगळ्या याचिकेवरती कोर्टानं सविस्तर निर्णय दिलेला आहे आणि कोर्टानं म्हटलेलं आहे की या दोन्ही मुद्द्यांवरती तुम्ही हायकोर्टामध्ये याचिका दाखल करा आणि हायकोर्ट नेमकं काय म्हणतं हे बघा। पण हे सगळं म्हणत असताना कोर्टानं कालावधी जो आहे निश्चित तो घालून दिलेला आहे। त्यामुळे पुढच्या 3 महिन्यामध्ये म्हणजे 3 महिने म्हणजे 90 दिवसामध्ये निवडणूक घेण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिलेत आपल्याला बघायला मिळालेला आहे। धन्यवाद प्रमोद एकूणच माहितीबद्दल। तर गोकुळ दूध संघाची निवडणूक पुढच्या 90 दिवसांमध्ये घ्या असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत।